शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खोपोली शहरप्रमुखपदी प्रवीण वसंतराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीनंतर पक्षातील पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सोमवार 3 ऑगस्ट रोजी शिवसेना कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, अनिता पाटील, सुविधा विचारे, किशोरी सिगवण, आदिती गुरव, किशोरी गुरव, सुलोचना दाभाडे, कविता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रवीण शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठावंत राहून खोपोली शहरात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली। तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिली। मी का पक्षाकडे पद मागितलं नव्हतं, सगळ्या वरिष्ठांनी ठरवून माझी निवड केलेली आहे। तिला मी न्याय देण्याचा पूर्णतः प्रयत्न करणार आहे। प्रथमतः सगळे आमचे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांनी माझं नाव सुचवलं, त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी सांगितलं मला की बाबा तू पहिल्यापासून सेनेचं काम करतोस, तू सगळं व्यवस्थित करतोस, तर तू शहरप्रमुख पद घे। ते सगळेजण भाऊंकडे गेले, भाऊंना त्यांनी सांगितलं सगळी गोष्ट की असं आहे। पण भाऊंनी सगळ्यांच्या विचारात घेऊन पक्षाच्या विचाराबद्दल प्रशासकीय निर्णय दिला। त्यानंतर माझं नाव सामनामधून डिक्लेअर झालं। आता माझं जे नाव डिक्लेअर झालं शहरप्रमुख म्हणून, शहराचं काम येणाऱ्या 3 वर्षात एकदम व्यवस्थित करून जसं पक्षवाढीचं काम करता येईल त्याप्रमाणे मी पक्षवाढीचं काम करणार आहे। आणि सगळ्यांना बरोबर घेऊन महिला, युवा सेना, महिला आघाडी, आमचे ज्येष्ठ सगळे शिवसैनिकांना घेऊन मी पक्ष बांधायचं काम करणार। आणि ज्याप्रमाणे संघटना वाढवायची माझ्याप्रमाणे जे प्रयत्न होतील त्याप्रमाणे मी प्रयत्न करून संघटना वाढवायचं काम करणार आहे। त्यासाठी मला वरिष्ठांची मदत लागणार आहे आणि ते मला नक्कीच मदत करतील, एवढं बोलून मी थांबतो। आपल्या पक्षाचे सन्माननीय पक्षप्रमुख ठाकरे साहेब, युवा नेते आदित्य ठाकरे यांना संस्थे जय महाराष्ट्र। आज आपण इथे जे जमलो आहोत ते पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या इथे जे आपण नियुक्त्या करतो त्या नियुक्त्या आपल्या पक्षाच्या सामना पेपरमधनं जाहीर केल्या जातात। आणि त्या जाहीर झालेल्या नियुक्तीच्या संदर्भात त्यांचा सत्कार करण्यासंदर्भात आज इथे उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे सन्माननीय तालुका प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, पाटीलताई, सुंदरताई, नंतर माजी शहरप्रमुख पवळे साहेब, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, रोकडे, उपस्थित सगळे पत्रकार बंधू, सर्व महिला आघाडी, आता बाकी बोलायला वेळ जास्त जाईल आपला, त्यामुळे या सर्वांची नावं घेत नाही। सर्व सन्माननीय उपस्थित, सर्व सन्माननीय आपल्या पक्षाचे आणि सन्माननीय ज्यांची निवड होणार आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आपले सर्व सन्माननीय अतिथी आणि पत्रकार बंधू, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये जी पद्धत आहे आपल्या पक्षाची ती आपण आपल्या सामनामधनं सगळ्या नियुक्त्या जाहीर करतो। अधिकरित्या आपल्यात की अशी निवडणूक करण्याची पद्धत आपल्या पक्षामध्ये नाही। त्याप्रमाणे या संपूर्ण पक्षामध्ये काम करत असताना संपूर्ण ज्यांनी जे काही काम केलं असेल त्याचा संपूर्ण अहवाल केला जातो, त्याचा अभ्यास केला जातो आणि मग नंतर त्याच्या बाबतीत शिफारसी वरती जातात आणि त्यानंतर आपल्याला त्या पदाची नियुक्ती केली जाते। काही वेळेला काही ठिकाणी गैरसमज होतात आणि काही ठिकाणी गैरसमज करून दिले जातात, परंतु हा पक्षाचा प्रोटोकॉल आहे, त्याच्यामध्ये शिफारसीप्रमाणे काम केल्याचा अभ्यास केला जातो आणि ज्यांनी जे काम केलंय, आता याच्यामध्ये काही अशा गोष्टी येतात की काही अपप्रचार केला जातो, तर त्या गोष्टीचा कुठल्याप्रमाणे आपण विचार करायचा नाही। आपण शिवसैनिक आहोत आणि आपल्याला वरून जो आदेश येतो सामन्यातनं जे नियुक्त्या होतात तीच नियुक्ती खरी नियुक्ती आणि त्यालाच पूर्ण आधार असलेला असतो। असा असताना आपल्या इथे आज तुम्ही काय आता आपल्या प्रवीण वसंतराव शिंदे यांची आपल्या सामनामधनं शहर प्रमुख पदी नियुक्ती झालेली आहे, त्याचं अभिनंदन।
त्याकरिता आपण त्यांचा सन्मान करण्याकरता आणि नियुक्ती जाहीर करण्याकरता आणि त्यांच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर देण्याकरता आज आपण इथे संपूर्ण जमलेलो आहोत. पडत्या काळामध्ये संघटना सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे आणि आपण सर्व देखील आपल्या सर्वांचं देखील कौतुक की आज इतक्या मोठ्या पडत्या काळामध्ये देखील आपण सर्व निष्ठेने पक्षाच्या मागे उभे राहत असेच उभे राहा. कुठल्याही भूलताफा किंवा कुठल्याही अफवांना किंवा काही जण असतं अल्पसंतुष्ट असतात अशा लोकांकडनं अपप्रचार केला जातो. त्याकडे कुठलंही लक्ष न देता सर्वांच्या संगनमताने आणि नियुक्तीनंतर शिफारसीनंतर आज ही सामन्यात नियुक्ती झालेली आहे. हीच मूळ नियुक्ती असं आपले तालुका म्हणून आपल्याला आता जाहीर करणार आहेत आणि संदर्भात शुभेच्छा देण्याकरता आपण कोण जर शुभेच्छा देत असाल तर आता आपल्याला तर आपण आता यांची जी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जबाबदारी देत आहोत आणि सत्कार देखील करतो.